मोहम्मदवाडीमध्ये 7 तारखेला एस-टी-पी प्रकल्प व्यवस्थित नसल्यामुळे किंवा एस-टी-पी प्रकल्प 2 सोसायट्यांनी व्यवस्थित राबवला नव्हता आणि त्यांचं सांडपाणी जे आहे ते डिरेक्टली नाल्यामध्ये म्हणण्यापेक्षा ओढ्यामध्ये सोडण्यात आलं होतं. त्याच्यामुळे त्यांना 7 तारखेला 7 फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेच्या विभागाने दंड ठोठावला होता. आणि ही सगळी कारवाई जी झाली होती ती जयमाला धंगीकर यांनी पाठपुरावा घेऊन त्यांनी केली होती. 6 तारखेला जयमालाताई आपण पुणे महानगरपालिकेमध्ये या गोष्टीची तक्रार केली होती आणि 7 तारखेला लगेच ते काम झालं होतं. पण हा जो सगळा प्रकार आहे तो केव्हापासून घडतोय आणि आत्ता ही जी कारवाई झाली आहे ती तसं बघायला गेलं तर 2च सोसायट्यांवरती झाली आहे. पण आजूबाजूच्या देखील सोसायट्यांवरती असा आरोप आहे की त्यांचं देखील एस-टी-पीचं व्यवस्थितपणे चालत नाही. तर या गोष्टीवरती काय म्हणाल आता तुम्ही? हा प्रकार जवळजवळ 3 वर्षापासून मागच्या आम्ही पाहतोय. अगोदर हाच सांडपाण्याचा जो विदाऊट एस-टी-पी वॉटर जे रस्त्यावर सोडलं जातं सिवेज, तर तो एकदम रोडवर सोडला जायचा. पण त्यानंतर PPP मधून आमच्याकडे रस्त्यांचे बांधकामं झालेले आहेत. तर त्यानंतर एक ओढा आहे बाजूला, त्या ओढ्याच्या जवळ खड्डा यांनी बांधकाम विभागाने तसाच सोडलेला आहे, रस्ते विभागाने. तर रोड डिपार्टमेंटला आम्ही वारंवार सांगितलेलं पण आहे. त्यांच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरलाही माझं बोलणं झालेलं आहे. ड्रेनेज डिपार्टमेंटलाही माझं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसोबत बोलणं झालेलं आहे. मी मागच्याही वेळेला आपल्याला सांगितलं होतं. तर हा जो नाला आहे त्यांनी त्यावर कुठल्याच प्रकारचं बंद करणे किंवा म्हणजे तो बुजवून घेणे असा काही प्रकार केलेला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या ज्या 5-6 सोसायटीज आहेत त्यांचा विदाऊट एस-टी-पी सिवेज वॉटर डायरेक्ट त्या ओढ्यामध्ये सोडलं जातं. तर त्यावर अजय वायसे हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ड्रेनेज डिपार्टमेंटचे ते त्या ठिकाणी आले होते मागच्या वेळेला जेव्हा मी त्यांना तक्रार केली. त्यावेळेला त्यांनी ते स्वतः ऑब्झर्वेशन केले तिथलं. त्यांनी पाहून ते मला म्हणाले की रोड डिपार्टमेंटने आमची परवानगी घेतलेली नव्हती आणि डायरेक्ट हा पाईप टाकलेला आहे. तर ठीक आहे, डायरेक्ट जरी टाकला तर त्याला हे ड्रेनेजची जोडणी कोणी केली हे म्हणजे इंटरनल यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन कमी पडतं आपल्याला असं दिसून येतं. एक्झॅक्टली. परवा मग 6 तारखेला मी आमच्या विभागाचे कॉर्पोरेटर अतुल तरवडे यांच्यासोबत त्या स्पॉटला व्हिजिट केली. त्यावेळेला असं दिसून आलं की त्या ठिकाणी परत ते पाणी सोडलेलं आहे. तर जेव्हा मागच्या वेळेला मी एक आपल्याकडे बाईट दिली होती त्यानंतर तेव्हाच तात्काळ अजय वायसे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ड्रेनेज विभागाचे, त्यांनी त्यावेळेला सूचना पण केल्या होत्या की वॉर्ड ऑफिसला सांगा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा. ज्या सोसायटीजनी विदाऊट परमिशन हे जोडणी केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मी तर म्हणते विदाऊट परमिशन किंवा माहिती नसताना रोड डिपार्टमेंटने जे काम केलेलं आहे त्याच्यावर काय कारवाई करणार आहात तुम्ही? त्यावरही कारवाई करा ना. रोड डिपार्टमेंटने ड्रेनेज डिपार्टमेंटला अंधारात ठेवून जे काम केलेलं आहे आणि एवढा मोठा हा जो लोकांच्या हेल्थचा इश्यू निर्माण झालेला आहे हा म्हणजे तुम्ही निपटवणार कसा? साध्या 10-5 हजाराच्या पावत्या फाडून जमणार नाही. कारण आज तसं बघायला गेलं तर आता आपण बघतोय की त्यांना 2 वेगवेगळ्या सोसायट्यांना वेगवेगळ्या पावत्या पाडण्यात आल्या. म्हणजे आपल्याला मिळाल्या माहितीनुसार एका सोसायटीला 5,000 रुपयाची पावती पाडली आणि एका सोसायटीला 10,000ची पावती पाडली. पण तसं बघायला गेलं तर तुम्हाला असं वैयक्तिकरित्या वाटत नाही का की ही पावती खूपच कमी दंड आहे किंवा ह्या दंडामुळे त्यांना काहीच फरक पडणार नाही? कारण की सोसायटीचा दंड येतो. म्हणजे इंडिव्हिज्युअली समजा आपण कन्सिडर केला असतं तर इट वॉज ओके ॲट सम काय म्हणतात आपण जर काही गोष्टी सोडल्या तर. पण सोसायटीला फक्त 5,000-10,000चा दंड आणि ते पण एवढी मोठी गोष्ट होऊन सुद्धा. मला हेच म्हणायचं आहे की याला फक्त दंडात्मक कारवाई करून चालणार नाही, याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली पाहिजे. हीच माझी मागणी मागच्या वेळेलाही होती आणि हीच मागणी ड्रेनेज विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी सुद्धा हेच आदेश दिलेले होते की तुम्ही वार्ड ऑफिसला सांगा. मी वार्ड ऑफिसचे उपायुक्त रवी खंडारे यांच्याशी पण संपर्क साधला. त्यांना त्या ठिकाणचे स्थानिकचे फोटोज पाठवून दिलेले आहेत की अशा पिक्चर्स आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी ड्रेनेज सोडलं जातं. कारण हे आत्ताचं म्हणजे पावसाळा नसतानाही त्या ठिकाणी एवढं घाण सगळं जमलेलं आहे. उद्या पावसाळ्यामध्ये या खालच्या ज्या काही सोसायटीज आहेत आमच्या सगळीकडे परत लास्ट टाइम तुमच्या सोसायटीमध्ये पर्यंत पण पाणी आलेलं होतं आणि प्यायच्या पाण्याच्या टाक्यामध्ये पण ते शिरलं होतं. आपण लास्ट रिपोर्टिंग केलं होतं. पाण्यातही ते घुसणार आहे. तर माझं हेच म्हणणं होतं की बाबा त्याच्यावर तुम्ही दंडात्मक कारवाई करून चालणार नाही. एक तर म्हणजे 25-30 हजाराची यांना काही मोठी गोष्ट नाही. जर एस-टी-पी प्लांट चालवायचा असेल तर प्रत्येक सोसायटीला तो प्लांट चालवायला लाईट बिलाचा खर्च जवळजवळ 1 लाख रुपये येतो महिन्याला. मग आता समजा आता एस-टी-पी प्रकल्प ज्या संबंधित सोसायट्यांवरती कारवाई झालेली आहे, जर त्यांना आता एस-टी-पी प्रकल्प राबवायचा असेल तर इथून पुढे त्यांनी कुठल्या पद्धतीच्या इथून पुढे अश्युरन्स घेतलं पाहिजे किंवा आता कुठले मेजर्स त्यांनी इथून पुढे घेतले पाहिजेत?
त्यांनी ॲक्च्युली म्हणजे जे नियम आहेत PMCचे स्टँडर्ड त्याप्रमाणे तो म्हणजे कंपल्शनच आहे STP प्लांट प्रत्येक सोसायटीने चालवावा. मग ही बांधकाम लोकं- करतानाच हे नव्हतं लक्ष झालं का तेव्हा एसटीपी नावाची काही गोष्टच नव्हती का मग? नाही, STP प्लांट बांधकाम झाल्यावरच करायचा असतो. हम्म. तर त्यांना मग त्यांनी केलेलं कशा कशा परमिशन दिल्यात त्या काही आम्ही तपासलेल्या नाहीत. मी आमचे कॉर्पोरेटर जे अतुल तरवडे त्यांच्याशी मी बोलणार आहे की या लोकांना विदाऊट STP सिवेज वॉटर सोडण्याचा म्हणजे परवाना दिलाय का त्यांना STP करूनच बाहेर पाणी सोडायचं याचा परवाना दिलाय, नेमकं काय आहे? ॲक्च्युली ते पाणी बाहेर सोडण्याची परवानगीच नाहीये. मग आणि आता ताई नसतेच त्या ती दिवशी कायद्यानुसार. जर कारवाई झाली असेल, हां. मग आता त्यांचं काय सिच्युएशन आहे की म्हणजे आता जर ते सिवेज वॉटर सोडत नसतील तर मग ते कुठे ना कुठेतरी दाबून राहिलं असेल ना मग ते? नाही, ते दाबून ठेवतात काही दिवस आणि ते परत एकदम सगळं सोडून देतात. मग उपयोग न झाल्यासारखं झालं न ना झाल्यासारखंच दंडात्मक आहे. कारवाई लावून सुद्धा मग दंडात्मक कारवाई त्याच्यावर नाहीच आहे हा म्हणजे उपाय. फक्त प्रॉब्लेम असा होणार आहे की हा तात जे रोज सोडलं जायचं ते आता एका आठवड्यात एकदा सोडलं जाणार असं काहीतरी होईल. सोडून दिलं जाईल, एकदम सोडून दिलं जाईल. त्या ठिकाणी सगळं ते गटार साचून राहील आणि आजूबाजूला लहान मुलांच्या शाळा आहेत, रेसिडेन्शियल एरिया आहे, या सर्व लोकांना त्रास होणार आहे या गोष्टीचा. आमच्यापासून लांब आहे. मग मात्र त्या त्याच्यावरती एक लोकांना जालीम त्रास उपाय होणार असा कुठला आहे? यावर जालीम उपाय हेच आहे की PMCने यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि सोबतच कायदेशीर कारवाई, गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, STP प्लांट्स चालू असल्याशिवाय यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी यांच्या बंद करायला पाहिजेत. इव्हन म्हणजे यांच्याकडे जे काही कॉर्पोरेशनचं वॉटर वगैरे आहे याच्यावर सुद्धा हे लोक प्रतिबंध आणू शकतात बरोबर. की बाबा तुम्ही STP प्लांट तुम्ही का नाही सुरू करत? तो करायला पाहिजे ना. तुम्हाला बिल जास्त येतं मान्य आहे, पण लोकांचा तुम्ही यामध्ये हेल्थच्या याच्यासोबत तुम्ही खेळत आहेत. लोकांच्या हेल्थचा इश्यू निर्माण होतोय. अगदी झालेला देखील होता आणि तुमच्या सोसायटीमध्ये देखील झालेला होता. आमच्या सोसायटीमध्ये झालेला आहे आणि मागे अजूनही लोक आमचे अजून त्या आजारातून बरे नाही आहेत. अशा लोकांना टायफॉइड सारखे आजार झालेले आहेत. मग मला हेच म्हणायचं आहे की परवानग्या तुम्ही देता, बांधकाम विभागाने यात लक्ष घालणं गरजेचं आहे. त्यांनी परवानगी मग आता देताना यात काय संबंधित विभाग नेमके कोण कोण आहेत? याला ड्रेनेज डिपार्टमेंट, बांधकाम विभाग आणि रोड डिपार्टमेंट, हे तिन्ही आहेत. आता आपण जसं मागच्या वेळेस देखील एक रिपोर्टिंग केलं होतं तेव्हा ताई स्वतः देखील त्यावेळेस होते. आपण ऑन फील्ड जाऊन ते रिपोर्टिंग केलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसत होतं की मागणं डायरेक्ट सिवेजचं जे पाणी होतं ते नाल्यात सोडून देण्यात आलं होतं आणि ओपनली ते सगळं दिसत पण होतं. त्याच्यामुळे काय होत होतं तर डास होत होते, आजूबाजूच्या लोकांना त्रास देखील होत होता, आजूबाजूला स्कूल्स देखील आहेत, लोकवस्ती देखील आहे. पण आता मागच्या वेळेस आपण ते रिपोर्टिंग केलं होतं ते सगळं बरोबर होतं आणि आत्ता आपण पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावरती बोलत होतो. मागच्या वेळेसचा प्रॉब्लेम असा होता की त्यावेळेस इलेक्शनची पार्श्वभूमी होती, त्याच्यामुळे पुणे महानगरपालिका देखील एक वेगळ्याच पेचात म्हणू शकतो आपण त्यावेळेस होती. पण आता इलेक्शन्स झालेत, सगळे नगरसेवक जे आहेत ते नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून आता ओळखले जात आहेत आणि आता इलेक्शनची पार्श्वभूमी आता पुण्याला राहिलेली नाही आहे. इलेक्शन होऊन गेलेलं आहेत, नगरसेवक इलेक्ट होऊन आलेले आहेत, आपापल्या प्रभागात सगळे नगरसेवक आता कार्यरत आहेत. मग आता पुणे महानगरपालिकेने आत्ता तरी या मुद्द्यावरती लवकरात लवकर लक्ष घालण्याची ही आता वेळ आलेली आहे का? अजून आपण वाट बघतोय की आता दर आठवड्याला मग ते साठवलेलं पाणी एकदाच सोडलं जाणार, मग पुन्हा कोणतरी कंप्लेंट करणार, मग पुन्हा तुम्ही दंड ठोठवणार, म्हणजे हेच सायकल खेळत बसणार आहे का पुणे महानगरपालिका? ह्या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे. आता या गोष्टीवरती तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.